नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स. जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. दिवाळीच्या अनुषंगाने एसटी प्रवास 10% वाढवण्याचा निर्णय. ही दरवाढ 8 नोव्हेंबर पासून पुढील 20 दिवसांकरिता राहणार. लांब पल्ल्यासाठी 40 बसेसची सोय. अनेक विशेष बसेस सादर. परदेशातील नातेवाईकांना घरचा फराळ मिळणं सहज शक्य. पोस्ट ऑफिसतर्फे रास्त दरात विदेशातील कुरिअर सेवा उपलब्ध. इच्छुकांना जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार पूर्ण माहिती. आणि फटाका व्यावसायिकाला महागाईची मोठी झळ. यंदा सरासरी 30 ते 40% फटाके महाग. मात्र तरीही फटाका घेण्यास नागरिकांमध्ये उत्सुकता. नानाविध प्रकारचे फॅन्सी फटाके देखील बाजारात सादर. आणि आता सविस्तर वृत्त. दिवाळीच्या अनुषंगानं राज्य परिवहन महामंडळानं प्रवास भाडे 10% वाढवण्याचं निश्चित केलं आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ 8 नोव्हेंबरपासून पुढील 20 दिवसांकरताच आहे. तर दिवाळीच्या अनुषंगानं प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार असून प्रवाशांचा देखील कल एसटी बसकडेच दिसून येतो आहे. मात्र दरवाढ करण्यात आल्यानं त्यांचा भुर्दंड प्रवाशांना बसणार आहे. गर्दीच्या कालावधीत राज्य परिवहन प्राधिकरणासह 30% भाडेवाढ करण्यास मान्यता आहे. त्यानुसार दिवाळी हंगामात प्रवासी तिकीट दरात 10% वाढ करण्यात आली आहे. साधी आणि जलद या दोन्ही बससाठी प्रति टप्पा 9 ते 60 पैशांनी तिकीट आकारणी करण्यात येईल. तसेच वातानुकूलित साधी, शयन, आसनी, वातानुकूलित शिवशाही 13 रुपये आकारले जाणार आहे. महिलांना तिकीट दरात 50% सवलतीमुळे यावर्षी प्रथमच दिवाळी काळात महिला प्रवाशांची संख्या वाढणार आहे. भाऊबीज आणि दिवाळीला माहेरी जाण्यासाठी एसटीचा पर्याय असल्यानं महिलांचा खर्च वाचणार आहे. तर 75 पेक्षा अधिक वय असणाऱ्या वयस्कर प्रवाशांसाठी मोफत बस सेवेचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत प्रवासी अधिक राहणार असल्याचं दिसून येते. परदेशात असणाऱ्या नातेवाईकांना घरचा फराळ मिळणं सहज शक्य झालं आहे. भारतीय डाक सेवा म्हणजेच पोस्ट ऑफिसनं आता परदेशात वाजवी दरात फराळ पाठवण्याची सेवा सादर केली आहे. अमरावती जिल्ह्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांचे नातेवाईक, मित्रपरिवार परदेशात असल्यानं त्यांना काही कारणास्तव कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करणं शक्य होत नाही. परंतु पोस्टाच्या माध्यमातून आनंद वृद्धिंगत करणारा हा सण घरी तयार केलेला फराळ USA, कॅनडा, UAE, UK, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशातील प्रियजनांना अत्यंत वाजवी दरात पाठवता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या डाकघरांकडे संपर्क करून अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन अमरावती येथील डाक प्रवर अधीक्षक डॉक्टर वसुंधरा गुल्हाने यांनी केलं आहे. आपण बघतो की आपल्या देशातील बरेच लोक परदेशात नोकरीसाठी, व्यवसायासाठी स्थायिक झालेले असतात. परंतु त्यांना आपला जो दिवाळीचा सणाचा जो आनंद आहे ते उपभोगू शकत नाही. तेव्हा घरच्या फराळाची चव त्यांना मिळावी यासाठी भारतीय डाक विभागाची जी सेवा आहे, ज्यामार्फत आपल्याला परदेशी जे आपले नागरिक आहेत त्यांना तो फराळ पाठवता येईल. तर ही इंटरनॅशनल मेल ही जी सर्व्हिस आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्टची, या सेवेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. अमरावतीत सुरू झालेल्या या डाक सेवेमार्फत अनेक नागरिक आपल्या प्रियजनांना दिवाळीचा फराळ पाठवत असून नागरिक देखील या सेवेचं कौतुक करत आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. दिवाळीचा सण हा फटाक्यांशिवाय अपूर्ण असतो. यावर्षी देखील फटाक्यांना महागाईचा फटका बसलाय. फटाक्यांच्या दरात सरासरी 30 ते 40% वाढ झालेली आहे. तरी देखील नागरिकांचा दिवाळीसाठी उत्साह कायम आहे. अमरावती शहरात देखील आतापासूनच फटाक्यांच्या दुकानात गर्दी दिसून येते आहे. सायन्स कोर मैदान आणि गांधी चौक तसेच अन्य ठिकाणी अमरावती शहरात फटाक्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे तामिळनाडूच्या शिवकाशीहून फटाके आले आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरात लहान मोठ्या दुकानांमध्ये
होलसेल दरात फटाके पोहोचले असून काही किरकोळ विक्रेत्यांनी अमरावती शहरात आपली दुकाने थाटली आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्रीन फटाक्यांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे यंदा असे फटाके अधिक दिसून येत आहे. हिरव्या रंगाचा लोगो असलेले हे फटाके पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत महाग असले तरी त्यांची मागणी बऱ्यापैकी आहे. सायन्स कोर येथील फटाका विक्रेत्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवी फटाके उपलब्ध आहे. आकाशात उडणाऱ्या शॉर्ट फटाक्याबाबत विविध प्रकारचे फटाके फटाका मार्केटमध्ये विक्रीस उपलब्ध झाल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यात आवाज न करणारे फक्त प्रकाशित होणारे फटाके उपलब्ध आहे. बंदुकीच्या आकारात असलेल्या फटाक्यांच्या वातीला जाळल्यास त्यातून रंगीत प्रकाश बाहेर पडतो. हा प्रकार सुद्धा लहान मुलांच्या पसंतीस पडतोय. यासह अनार प्रेमींसाठी मटका अनार, सायरन अनार, रंगीत अनार, स्टार अनार आदी विविध विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमरावती पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकातील शान या श्वानाचा आजारपणानं मृत्यू झाला. पोलीस विभागातर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 8 वर्षापासून शान नामक श्वान हा BDDS पथकाच्या सेवेत होता. एका वर्षात तो सेवानिवृत्त होणार होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्याला नागपूर इथं नेले जात असताना तिवसा इथं शानची प्राणज्योत मावळली. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला अखेरचा निरोप देताना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सुद्धा गहिवरले. पोलीस मुख्यालयातील BDDSच्या सेवेतील शान याचं वय 7 वर्षे 6 महिने होतं. पांदण रस्त्यांच्या प्रलंबित कामासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या तिवसा येथील कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तिवसा तालुक्यातील शिरसगाव येथील पांदण रस्त्याच्या निर्मितीसाठी प्रहारनं शेतकऱ्यांना सोबत घेऊन तिवसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. तिवसा तालुक्यातील गावांमधील अनेक पांदण रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. शेतकरी धान्य घरी आणण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांची पांदण रस्त्याची समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी धडक दिली, परंतु उपविभागीय अभियंता बोरसे हे 3 तासानंतर कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला होता. अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांना खराब रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. पेरणी आणि काढणीसाठी ट्रॅक्टर येत नाही. आंतरमशागतीसाठी रस्त्याअभावी मजूर यायला तयार होत नाही. महागडी बैलजोडी वर्षभर रस्त्यामुळे टिकत नाही. पांदण रस्ता मंजूर असूनही बांधकामाला सुरुवात का होत नाही असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. आम्ही सर्व शेतकरी तिवसा तालुक्यातील सर्व शेतकरी आहे आणि शिरसगाव ते वरा या पांदणीसाठी आम्ही इथं आलो. खरं तर या पांदणीला प्रशासकीय मंजुरात तहसीलदारांनी मार्च ते एप्रिलमध्येच दिलेली आहे आणि ज्यावेळेस संबंधित काही शेतकरी आमच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटायला गेले त्यांना ते प्रशासकीय मंजुरात मिळाली हे माहीतच नव्हतं. मग आम्ही काल पत्र काढले. पत्रात प्रशासकीय मंजुरातीचं पत्र दाखवलं. त्यात यादीत ते नाव आहे. म्हणजे मार्च एप्रिलपासून मंजूर झालेल्या प्रशासकीय मंजुरात मिळालेल्या पांदणीला बांधकाम विभाग यंत्रणा आहे ती बांधकाम करणारी तिनं अजूनही टेंडर प्रोसेस केली नाही. कोणता ठेकेदार नेमला नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड तिकडे त्रास होत आहे. जाणं येणं कठीण आहे. म्हणजे बैलबंडी नेणं तर कठीणच आहे. पैदलही जाणं कठीण आहे. अशा पांदणी तिवसा तालुक्यातल्या अजूनही पेंडिंग आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या याबाबत बोलताना काहीतरी वेगळंच बरळून गेले. यावरून आता रणकंदन माजलं आहे. नितीश कुमार यांनी देशातील महिलांचा अपमान केल्याचं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. नितीश कुमार यांनी विधानभवनात असे शब्द वापरणं म्हणजे संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान करणं आहे, अशी तिखट प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. त्यांचे डोक्यात किती घाण आहे तर त्यांनी आज विधानसभेत बोलून सगळ्यांना, पूर्ण देशवासियांना
हा कल्पना दिली. पण नितीश कुमारजींना एक विनंती राहील, जी बोलण्यातही इच्छा नसते, इच्छा येत नाही आहे, शब्द येत नाही आहे, त्या पद्धतीने त्यांनी त्या विधान भवनात केलेलं आहे. पण त्यांना एकच सांगणं आहे, तुमचे घाण विचार आणि घाण पद्धतीचे जे शब्द तुम्ही तिथे मांडले ते तुमच्या घरापुरतं तुम्ही ठेवले पाहिजे होते. तुम्ही ज्या पद्धतीने विधान भवनात मांडले एवढे वर्ष आणि 70, 72, 75 वर्षाच्या व्यक्ती ज्यांचे घरात नाती पोती मुली बहीण आई जीवनसाथी सगळे लोक घरी असताना एक महिलाबद्दल त्यांचे जे विचार आहेत त्यांनी शब्दात मांडलेले आहे. एक ठिकाणी पार्लमेंटमध्ये आम्ही ज्या पद्धतीने आरक्षणाची गोष्ट करतो आहे आणि 33% आरक्षण महिलांना भेटलं पाहिजे, मोदीजी त्यांच्या अधिकारांची गोष्ट करताय आणि एक बाजू बिहारमध्ये जो मुख्यमंत्री गेल्या कितीक वर्षापासून प्रतिनिधित्व करतात त्या राज्याचा एक राज्यकर्ता या पद्धतीने जर विधान करत असन आणि सरळ पद्धतीने येऊन माफी मागत असन, या पूर्ण देशाची महिला मुली वाट पाहत आहे. असे राज्यकर्ता पूर्ण देशामध्ये कुठेही त्यांनी लीड केला नाही पाहिजे. माफीनामा नको आहे आम्हाला राजीनामा हवा आहे आणि लाईफ टाईम जोपर्यंत त्यांचा शेवटचा श्वास होत नाही तिथपर्यंत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना बॅन आणलं पाहिजे. हा देशाची मुलीला तेव्हाच न्याय भेटू शकते. कारण असं विधान जर राजनेता करत असन तर बाकी लोकांकडनं आम्ही काय अपेक्षा केली पाहिजे. जर एखादी मुलीवर काही अत्याचार झालं तर बिहारची मुलींनी कोणाला पाहिलं पाहिजे, कोण त्यांना न्याय देईल. जसं असं घाणेरड्या विचारांचे लोक आहे, मला वाटते आम्हाला माफीनामा नको आहे, आम्हाला राजीनामा त्यांच्याकडनं हवा आहे. अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुका आणि अंजनगाव वारी सर्कलमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेकडो शेतकरी समाजसेवक नितीन कदम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या दोन्ही सर्कलमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून फिरणारे खासदार आणि आमदार कुठे आहेत असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी केला. आज आमच्या राज्यभर माझे कुटुंब माझी पेन्शन हे अभिनव आंदोलन होत आहे. हे अभिनव आंदोलन त्यासाठी होत आहे की शासनाने जवळपास 1 नोव्हेंबर 2005 रोजी जे कर्मचारी शासन सेवेत प्रविष्ट झाले आहेत त्यांची पेन्शन बंद केली आहे आणि तेव्हापासूनच राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती ही सर्वांना पेन्शन लागू करण्यात यावी असा लढा देत आहे. परंतु शासनानं अजूनपर्यंत त्याच्यावर कुठल्या प्रकारे दखल घेतली नाही. परत आम्ही या आंदोलन फार मोठं आंदोलन राज्यभर आणि देशभर सुद्धा केलं आहे. 14 मार्च ते 20 मार्च या दरम्यान 7 दिवसाचं आम्ही बेमुदत संप केला आहे. त्या संपामध्ये राज्यातील जवळपास 14 लाख कर्मचारी सहभागी झाले. अमरावती जिल्ह्यातील 52,000 कर्मचारी या संपामध्ये, त्यामध्ये सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, आशा वर्कर, त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी, पाटबंधारे कर्मचारी, महसूल कर्मचारी, वन विभागातील कर्मचारी, हे सर्व सरकारी कर्मचारी सर्व समाज सामील झाले. 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेमध्ये सांगितलं की पेन्शन तत्व आम्हाला मान्य आहे, सामाजिक सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमता या धोरणानुसार आम्ही तुम्हाला पेन्शन देण्यास शासन सकारात्मक आहे. परंतु त्यासाठी समिती नेमणं, कारण कसं आहे किती बोजा येऊ शकतो आर्थिक, यासाठी सर्व समितीचा अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यांनी सुरपणासाहेब कुमार अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आणि समितीने 3 महिने झाले परंतु अजूनपर्यंत अहवाल दिला नाही आणि अहवाल न दिल्यामुळे 3 महिन्याचा कालावधी म्हणून आम्ही परत शासनाला चेतावणी देत आहे. आणि या चेतावणीच्या निमित्तानं आम्ही इथंच नाही तर दिल्ली येथे रामलीला मैदान जवळपास लाखो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. त्यामध्ये आम्ही सर्वांना जुनी पेन्शन लागू करा, हे पाहणे का. सरकारनं तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला. आज जो भातकुली तालुका आणि अंजनगाव वारी तालुका जे सर्कल आहे इथे, याच्यामध्ये का सोयाबीन पूर्ण हे गेलेलं म्हणजे एकरी 2 एकर 2 पोते 3 पोते याच्यावर ॲव्हरेज नाही आहे. त्याच्यानंतर कपाशी आणि तूर हे फार याच्यामध्ये गेलेली आहे, कमी पावसामुळे सुकून गेलेली आहे पूर्ण. याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की तुम्ही या आणि प्रत्यक्ष बघा, कारण की कृषी अधिकारी पटवारी हे काही लक्ष देतात येतात, थातूरमातूर आपली कारवाई करतात, 1-2 शेतं फिरतात आणि निघून जातात. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होऊन आलं. हा भातकुली तालुका आणि अंजनगाव वारी सर्कलचे हा कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात, कारण याला कोरड्या दुष्काळ वगळण्यात आलेला आहे. ॲक्च्युली नुकसान बरोबर पाऊस कमी आहे, नुकसान भरपूर झालेलं आहे. आज कास्तकाराची कंडिशन फार डाऊन आहे ना. आपल्या इच्छे लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे झोपा काढून राहिले आहेत, येऊन पण बघत नाही.
यांना जनतेने शिकवायला, या येणाऱ्या इलेक्शनमध्ये चांगला धडा शिकवला पाहिजे. नाही शिकवणार जनता. कारण आज कास्तकाराची पोझिशन फार वाईट आहे दादा. तो बोलू शकत नाही, करू शकत नाही, कारण शाहूकारीचे पैसे आहे, कोणत्या कृषी जे बियाणं हे घेतलं आहे त्यांचे पैसे द्यायचे आहे, पण त्यांची पैसे द्यायची कंडिशन नाही आहे. आमदार खासदारांना माझी एक विनंती आहे, आग्रहाची, मतदारसंघात या, थोडे फिरानं कास्तकाराची व्यथा जाणून घ्या. फक्त नौटंकी करू नका. शासनाकडे एकच आमची नम्र विनंती आहे, कारण की या एरियामध्ये आम्ही मागे पण मोर्चा काढला आहे. रोही, डुकरं, हरिणचा एवढा त्रास आहे त्याच्यामध्ये. तर पण आता जर यांचा याच्यावर यांनी विचार नाही केला तर आम्ही दिवाळीनंतर आमरण उपोषणाला बसू. त्याच्यात जरी नाही मानले तर याचं एक उग्र आंदोलन करण्यात येईल. ही माझी प्रशासनाला इशारा समजून जा. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वरमध्ये उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा पुरस्कारांचं वितरण झालं. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नांदगाव खंडेश्वरमध्ये सार्वजनिक उत्सवादरम्यान हिंदू मुस्लिम बांधव हे नेहमीच सामाजिक ऐक्याचं दर्शन घडवून आणतात. ही बाब संपूर्ण जिल्ह्यातील दोन्ही समाजांना आदर्श घेण्यासारखी आहे. नांदगाव खंडेश्वर तालुका हा अत्यंत शांतताप्रिय तालुका राहिला असून ही परंपरा कायम ठेवण्याचं काम भावी पिढीनं केलं पाहिजे असं प्रतिपादन चांदूर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत जगदळे यांनी केलं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कंझरा येथील श्री गणेशोत्सव मंडळ यांना ग्रामीण भागातून पहिला क्रमांक, तर फुबगाव युवा शक्ती गणेशोत्सव मंडळाला द्वितीय क्रमांक, शहरी भागातून प्रथम क्रमांक राधे गणेश मंडळ यांना, तर द्वितीय क्रमांक क्रांतिकारी भगतसिंग गणेशोत्सव मंडळाला देण्यात आला. शिवाय काही गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन पुरस्कारही देण्यात आले. गणेशोत्सव विसर्जनादरम्यान नदीत बुडणाऱ्या मुलांचे प्राण वाचवणाऱ्या आदित्य मारोटकर आणि होमगार्ड विजय बारबधे यांचाही शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच आवेश खान यांचाही सत्कार करण्यात आला. नांदगाव खंडेश्वरमध्ये असतं तसंच ही प्रार्थना ही रोज नित्य नेमाने त्या ठिकाणी चालत होती. त्यानंतर या मंडळाचं विशेष म्हणजे एकदम साधी रॅली होती. पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हणतात, काय रे तुझे भक्त किती घाण केली, एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. Gold Update is brought to you by Trimurti Gold and Silver House. पापा, इतनी बारिश में बाहर कहाँ जा रहे हो? अरे बेटा वो अपने UCN का रिचार्ज करवाने जा रहा हूँ. अरे पापा, रिचार्ज के लिए यूसीएन की ऑनलाइन रिचार्ज की सुविधा उपलब्ध है. हाँ, क्या बात कर रही हो? हाँ पापा, आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी यूपीआई ऐप से ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट आपके केबल सर्विस प्रोवाइडर तक इमीडिएट पहुंच जाएगा. और तो और भारत सरकार ने भी अब 5,000 से ज्यादा के पेमेंट को ऑनलाइन अनिवार्य कर दिया है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा अकोला जिल्ह्यातील खामगाव येथील जनुना चौफुलीजवळ वनविभागाच्या फिरत्या पथकानं विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. यावेळी 5,62,149 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वनविभागाच्या फिरत्या पथकानं विनापरवाना लाकडाची वाहतूक करणारा ट्रक पकडून 5,62,149 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. वनपरिक्षेत्र अधिकारी SR पाटील यांच्या फिरत्या पथकातील सुनील जाधव, वनपाल RB वाघ, वनरक्षक जुंबडे यांनी जनुना चौफुलीजवळ नाकाबंदी करून
एक ट्रक अडवला. यावेळी ट्रकची झडती घेतली असता त्यात लाकूड साठा आढळून आला. लाकडाबाबत चालकाला विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्याच्याजवळ परवाना आढळून आला नाही, त्यामुळे अवैधरित्या लाकडाची वाहतूक करत असल्याचं वनविभागाच्या पथकाला आढळून आल्यानंतर पोलिसांनी चालकाला अटक केली. या प्रकरणी वनविभागाच्या फिरत्या पथकानं 5,62,149 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे अकोला खामगाव जुना बायपास रोडवर नाकाबंदी करून अवैधरित्या विनापरवाना लाकडाची वाहतूक करीत असलेला ट्रक थांबवून चेक केले असता त्यामध्ये 8,000 जडतन 21.4 घनमीटर मिळाले. त्यानंतर ट्रकला खामगाव प्रादेशिकमध्ये तपासणीसाठी घेऊन आलो. तपासणी केली असता ट्रकमध्ये 8,000 नीम बेळाचे लाकडं दिसून आले. त्याची मोजमाप घेतली. मोजमाप घेऊन किंमत त्याची आहे घनमीटर सांगितलं 21.13 आणि किंमत आहे 12,149 रुपये आणि ट्रकची किंमत आहे 5,50,000. एकूण 5,62,149 त्याची किंमत आहे. विविध कलमानुसार आम्ही वनगुन्हा जारी केला. ट्रक चालक सलमान खान फिरोज खान राहणार बरामपूर मध्य प्रदेश. सदर कारवाई ही श्री S.R. पाटील वन परिषदाधिकारी संरक्षण खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अकोल्यातून पुन्हा एक जोरदार झटका मिळाला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे गटाला अकोल्यातून पुन्हा एकदा जोरदार झटका मिळालाय. शिवसेनेचे निष्ठावंत माजी जिल्हाध्यक्ष आणि शिवसेना उबाठा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. यामुळे अकोला उबाठा शिवसेनेत मोठा खिंडार पडला आहे. अकोला जिल्ह्याचे 19 वर्ष जिल्हा प्रमुख आणि उपमहापौर पद भूषविलेले श्रीरंग पिंजरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश केलाय. श्रीरंग पिंजरकर यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय कापूस महामंडळ अकोला शाखा कार्यालयाअंतर्गत 34 खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरपासून सुरू केली आहेत. उत्तम प्रतीच्या कापसाला 7,020 रुपये प्रति क्विंटल दर दिला जातोय. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच खुल्या बाजारात कापसाला 7,300 रुपये दर दिला जात असल्यानं ही CCIची खरेदी केंद्र सुरू होऊन महिना उलटला तरी अद्यापही या केंद्रावर एकाही शेतकऱ्यानं कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. त्यामुळे ही केंद्र ओस पडली आहेत. सध्या बहुतांश जिल्ह्यातील बाजारात कापसाचे भाव किमान आधारभूत किंमत पातळीच्या वर आहे आणि जेव्हा कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीला स्पर्श करतील तेव्हाच कापूस उत्पादक शेतकरी हमी भावानं कापूस विकण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाच्या सर्व खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी येईल. या बाबी पाहता CCIनं सर्व खरेदी केंद्रांवर पुरेशी व्यवस्था केली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत न घाबरता आपला FSQ दर्जाचा कापूस किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात विकू नये. कोणत्याही मदतीसाठी किंवा सहाय्यासाठी शेतकरी जवळच्या केंद्राशी केंद्र प्रभारी किंवा शाखा प्रमुख यांच्याशी संपर्क साधू शकतात असं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे गटनेते गोपाल दातकर यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेल्यानं शासनानं जाहीर केल्याप्रमाणे प्रति 3 हेक्टरनुसार 13,600 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी केली आहे. शेतांमधील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर ते महावितरणाकडून दुरुस्त केले जात नाही किंवा ते बदलूनही दिले जात नाही. असे असतानाही संबंधित शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. ही बाब पाहता शेतामधील विद्युत ट्रान्समीटर तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोपाल दातकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण मंडपात आमदार नितीन देशमुख, माजी आमदार दाळू गुरुजी, हरिदास भदे, संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख मुकेश मुरुमकार, मंगेश काळे आदींसह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याच्या संदर्भात गेल्या 4-5 महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सतत पावसाचा 21 दिवसाचा खंड झाल्यामुळे 25% सरसकट शेतकऱ्याला विमा देण्याच्या संदर्भात त्यावेळेस पत्रक सुद्धा काढलं होतं. परंतु अद्यापर्यंत सुद्धा विमा कंपनीवाल्याने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये
25% रक्कम जमा केली नाही. मागच्या वेळी अतिवृष्टीची सुद्धा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात मिळाली नाही. या सर्व संदर्भात आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर इथं त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. तरी शासनाने ताबडतोब पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे आणि दुष्काळाचे सुद्धा तात्काळ जमा करावे, अन्यथा याचा परिणाम जे काही परिणाम होतील त्याला जबाबदार शासन आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. हेडलाईन प्रेझेंटेड बाय बागडे ज्वेलर्स. आपल्या नात्यासारखाच अमूल्य दागिना म्हणजे बागडे ज्वेलर्स, जयस्तंभ चौक, अमरावती. 1981 पासून आपल्या सेवेत. दिवाळीच्या अनुषंगाने एसटी प्रवास 10% वाढवण्याचा निर्णय. ही दरवाढ 8 नोव्हेंबर पासून पुढील 20 दिवसांकरिता राहणार. लांब पल्ल्यासाठी 40 बसेसची सोय, अनेक विशेष बसेस सादर. परदेशातील नातेवाईकांना घरचा फराळ मिळणं सहज शक्य. पोस्ट ऑफिसतर्फे रास्त दरात विदेशातील कुरिअर सेवा उपलब्ध. इच्छुकांना जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार पूर्ण माहिती. आणि फटाका व्यावसायिकाला महागाईची मोठी झळ. यंदा सरासरी 30 ते 40% फटाके महाग. मात्र तरीही फटाका घेण्यास नागरिकांमध्ये उत्सुकता. नानाविध प्रकारचे फॅन्सी फटाके देखील बाजारात सादर. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.